ने विना जीवा सुखनो हे येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आपला देव करून घेतल्याशिवाय पर्याय नाही मायबाप. कारण का तर हा देव मूळ एकच आहे, परंतु ज्या ज्या भक्तांनी ज्या ज्या स्वरूपात त्याला पाहिला त्या त्या स्वरूपात त्यांनी आपलं रूप प्रकट केलं. परंतु शास्त्र तर असं सांगतं मायबाप, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. बरोबर, त्याला रंग नाही रूप नाही, मग हा काय निर्गुण निराकार आहे आणि तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा आपल्याला जर त्या परमात्म्याची ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मायबाप ज्या महात्म्यानं त्या परमात्म्याची ओळख करून घेतली त्या महात्माच आपल्याला त्या परमात्म्याची ओळख करून देऊ शकतो, अन्यथा नाही. कारण का तर संतांचं शास्त्रच असं आहे, संतांचं वक्तव्यच असं आहे की आधी केले आणि मग सांगितले. कारण का आणि मग नंतर बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग बोलायचं एक करायचं एक, ह्या गोष्टी परमार्थामध्ये चालत नाहीत. न लगे काही भावाची कारण. भगवंताला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्याच्यासाठी फक्त काय लागतं, भाव लागतो. आणि हा भाव कुठल्या बाजारात मिळतो, देवन करे प्रमाण गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरु, या गुरुचं जे महत्व आहे ते खूप मोठे आहे मायबाप. कारण का तर या गुरुशिवाय कुठलीही विद्या प्राप्त होत नाही. मग भगवंताची प्राप्ती तरी गुरुशिवाय कशी होईल, नाही होईल. आणि म्हणून मग या गुरूंनी मार्ग दावुनी गेले तया निधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुमता कोटी काही. आपल्याला या गुरूंनी मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने फक्त आपल्याला चालायचंय, बाकी काही करण्याची गरज नाही. तर कशी नाही गरज, तर ज्या वेळी आपण कुठलीही गोष्ट जाणून घेतो, जाणून करतो, कुठल्याही गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास करतो आणि मग त्याची जी काही प्रतिकृती असते किंवा त्याचा जो परिणाम असतो तो आपल्याला सहज पाहायला मिळतो. कारण का तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जाणतेने गुरु भजिजे, जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे आणि मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाला पाणी द्यायचंय आपल्याला, प्रत्येक फांदीला, प्रत्येक फळाला, प्रत्येक कळीला, पानांना द्यायची गरज नसते. मग ते पाणी कुठं मुळाला दिलं की ऑटोमॅटिक संपूर्ण वृक्षाला मिळतं. मग तसं हे
हे जे जाणून भक्ती करायची, ही भक्ती मार्ग आपल्यापर्यंत पोचला. आपल्यापर्यंत पोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं हे खूप मोठं महान कार्य आहे मायबाप. आणि ह्यात सांगा तुम्ही मला, काय आपण त्यांना काय दिलं? काय द्यावे त्याची भव्य उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. परंतु मायबाप हे फक्त म्हणण्यापुरतच राहतंय हो. हे म्हणण्यापुरतं राहतंय. मग जीव आपला द्यायचा आहे म्हणजे काय द्यायचंय हो? आपला जीव द्यायचा आहे. आणि गुरुला तरी आपल्याकडून काय अपेक्षा आहे? काहीच नाही. फक्त काय करा बाबांनो, प्रत्येक वेळी हे कान ऐकतायत मायबाप, आम्हाला विसरा, परंतु आम्ही जे नाम तुम्हाला दिले त्या नामाला विसरू नका मायबाप. हे नाम तुम्हाला तारणार आहे. काय? हे नाम तुम्हाला तारणार आहे. ते काय करणार आहे? तुम्हाला तारणार आहे. आणि म्हणूनच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, नाम घेता उठाऊनी, नाम घेता उठाऊनी, हे नाम घेता उठाऊनी, नाम घेता उठाऊनी, होय संसाराचे तोटे, होय संसाराचे तोटे, ऐसा लाभ बांधलाची, ऐसा लाभ बांधलाची, हे होय संसाराचे तोटे, होय संसाराचे तोटे, ऐसा लाभ बांधलाची, ऐसा लाभ बांधलाची. नाम घेता उठा उठी, होय संसाराचे तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. पांडुरंग परमात्म्याला, भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी नामस्मरण आणि हे जे असणार नाम, आणि हे नाम फक्त आपल्याला तारणार आहे. आणि ह्या तारक अशा नामाचं आपण फक्त नामचिंतन केलं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी साध्य होतात. हे हरिपाठात माऊली सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. मग आता किंवा ही जी नामाची साधना आहे, ही नामाची नौका आहे, मग ही आपल्याला तारून नेत असेल तर बाकी काय कुठले उद्योग करायची गरज नाही, असे तुकोबाराय सरळ सरळ म्हणतात. मग आता मला सांगा, आपण आपल्याला फक्त काय करायचंय?